D equal to B. Cos A plus cos B equal to 2 cos A plus B divided by 2 into cos A minus B divided by 2 प्लस आता cos t साठी हा फॉर्म्युला वापरायचा आहे. cos theta equal to 1 minus 2 sin square theta upon 2. 1 minus 2 sin square, here theta equal to c upon 2. आता इथे आपण a plus b equal to pi minus c ठेवायचे and c equal to, now we know that sum of measures of all angles of a triangle equal to 180 degree. 180 means pi. Therefore a plus b equal to pi minus c. Put here a plus b equal to pi minus c. 2 cos pi minus c divided by 2 into cos a minus b upon 2 plus 1 minus 2 sin square c upon 2. Cos pi minus c upon 2 equal to cos pi upon 2 minus c upon 2. आता हे दोन्ही ॲलड अँगल्स झाले. मग तिथे ॲलड अँगल्सचा फॉर्म्युला वापरायचा फॉर n इक्वल टू 1, म्हणजे फॉर ऑड इंटिजर वेन n इज ऑड. मग cos n pi by 2 plus minus theta equal to plus minus sin theta when n is an odd integer, म्हणजे विषम संख्या. मग इथे n इक्वल टू 1 आहे, त्यामुळे आपण हा फॉर्म्युला वापरला. कॉसचं साइन झालेले कॉस साइन थिटा प्लस मायनस. मग इथे सुद्धा काय होणार आहे, कॉसचं साइन होणार आहे. प्लस मायनस साइन थिटा इज हिअर c अपॉन 2. मग आता प्लस घ्यायचे का मायनस साइन घ्यायचे, इट डिपेंड्स अपॉन अँगल इन विच द अँगल लाईज इन क्वाड्रंट, इन विच क्वाड्रंट. मग कोणत्या क्वाड्रंटमध्ये अँगल आहे त्यावरून आपल्याला त्याची साइन ठरवायची. आता ही कॉर्डिनेट सिस्टम काढली. कॉस पाय बाय 2 मीन्स व्हॉट, 180 divided by 2 means 90 degree. Means angle lies in first quadrant, and in first quadrant all trigonometric functions are positive because here x-axis is positive, on x-axis all positive number, on y-axis all positive numbers in first quadrant. First quadrant ला दोन्ही पॉझिटिव्ह असतात. And cos means what? Cos means by definition x coordinate, and in first quadrant all numbers on x-axis are positive. Therefore take here positive sign, not negative. Plus sin c upon 2 means sin c upon 2. म्हणजे आपण आता sin c upon 2 घेऊ. इक्वल टू 2 sin c upon 2 into cos a minus b upon 2 plus 1 minus 2 sin square c upon 2. आता इथे 2 sin c upon 2 आहे, इथे पण 2 sin square c upon 2 आहे. तर आपण इथे ह्याच्यातून हे कंसाच्या बाहेर कॉमन असं घेऊ शकतो. आधी 1 लिहून घेऊ. 1 प्लस 2 sin c upon 2 into cos a minus b upon 2 minus 2 sin square c upon 2 equal to 1 plus 2 sin c upon 2 in bracket cos a minus b upon 2 minus sin c upon 2. हे दोन्हीकडे स्क्वेअर असल्यामुळे आपण एक साइन आतमध्ये घेतला आणि एक साइन बाहेर घेतला. आता इथे आर च्या साईडला 1 आहे, तिथे आपलं 1 आलेले आहे. आता फक्त आपल्याला हे परत सॉल्व्ह करायचंय. 2 sin c upon 2 इन ब्रॅकेट cos a minus b upon 2 minus sin c upon 2. हे सॉल्व्ह करून आपल्याला आन्सर हे आणायचंय. इथे 2 sin c upon 2 आहे, म्हणजे आपल्याला sin a upon 2 sin b upon 2 पाहिजे आणि इंटू 2 पाहिजे. आता इथे हा अँगल सी मध्ये आहे, तर आपण याला काय करायचंय, ए आणि बीच्या ह्याच्यात आपण त्याला घेऊ शकतो. मग सी इक्वल टू ह्या इक्वेशन वरून सी इक्वल टू पाय मायनस इन ब्रॅकेट ए प्लस बी असा आपण अँगल लिहू शकतो. साइन सी अपॉन 2 मीन्स पाय मायनस ए प्लस बी अपॉन 2. पाय मायनस ए प्लस बी अपॉन 2 इक्वल टू पाय अपॉन 2 मायनस ए प्लस बी अपॉन 2. ह्याच्यानंतर ती स्टेप आपण अशी लिहिणार आहेत. 1 plus 2 sin c upon 2 in bracket cos a minus b upon 2 minus sin pi by 2 minus a plus b upon 2. आता इथे परत हे अलग अँगल्स झालेले आहेत. अलग अँगल्सचा इथे फॉर्म्युला वापरायचा आहे. आता इथे आपण आधी हे सॉल्व्ह करून घेऊ. sin pi by 2 minus a plus b upon 2. इथे फॉर्म्युला वापरायचा आहे. sin n pi by 2 plus minus theta equal to, here n equal to 1. Therefore plus minus cos theta when n is an odd integer, विषम संख्या. ऑड म्हणजे विषम संख्या. मग ह्याचा आन्सर काय येणार आहे, साइन
साईनचं कॉस होणार कॉस प्लस मायनस कॉस थिटा. थिटा इज हिअर ए प्लस बी अपॉन 2. प्लस मायनस साईन डिपेंड अपॉन अँगल कोणत्या क्वाड्रंटमध्ये आहे त्याच्यावरून त्याचे प्लस मायनस साईन ठरणार की तिथे त्या फंक्शन पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे ते बघण्यासाठी आपण आता कॉर्डिनेट सिस्टम काढली आहे. साईन π/2 म्हणजे 90. π/2 मीन्स 180/2 90. 90 मायनस a plus b upon 2 means this angle lies in first quadrant. It is less than 90 degree. π/2 minus a plus b upon 2. And in first quadrant all trigonometric functions are positive. Therefore sine is also here positive. And by definition sine means what? Sine means y coordinate. And in first quadrant on y axis there are all numbers are positive. धन संख्या आहे तिथे y axis वर. म्हणून इथे साइन सुद्धा काय असणार आहे पॉझिटिव्ह. म्हणून आपल्याला इथे कॉस ची जी साइन घ्यायची ती पॉझिटिव्ह घ्यायची. 1 plus 2 sin c upon 2 in bracket cos a minus b upon 2 minus आता इथे घ्यायचं आपल्याला cos a plus b upon 2. तर इथे परत cos c minus cos d चा फॉर्म्युला वापरायचा फॅक्टरायझेशन. आणि इथे d इज ग्रेटर दॅन c आहे म्हणजे a plus b upon 2 इज ग्रेटर दॅन a minus b upon 2. मग त्यामुळे आपण फॉर्म्युला वापरणार आहोत cos c minus cos d इक्वल टू 2 sin c plus d upon 2 इंटू sin d a minus b plus a plus b. आणि इथे या दोन्हींची ऍडिशन होणार आहे इंटू 2 c प्लस d अपॉन 2 इक्वल टू a मायनस b अपॉन 2 प्लस a प्लस b अपॉन 2 a मायनस b प्लस a प्लस b अपॉन 2 मग 2 इंटू 2 इथे 4 होणार आहे. मग 2a अपॉन 4 मीन्स a अपॉन 2. मग इथे आन्सर काय c प्लस d इक्वल टू a अपॉन 2 येणार आहे. पण आधी आपण ही स्टेप लिहून घेऊ. a minus b upon 2 plus a plus b upon 2 divided by 2 into sin d minus c. a plus b upon 2 minus a minus b upon 2. आता हे पूर्ण आपण c plus d हे पूर्ण सॉल्व केल्यावर a upon 2 येते. मग 2 sin a upon 2 इंटू साइन आता d मायनस सी करायचे. d मायनस सी अपॉन 2 इक्वल टू b अपॉन 2. नाउ 2 इंटू 2 4 मीन्स 1 प्लस 4 साइन c अपॉन 2 इंटू साइन a अपॉन 2 इंटू साइन b अपॉन 2 and it is equal to RHS side. Therefore LHS equal to RHS. इथे आपला क्वेश्चन सॉल्व करून झालेला आहे.